सांगू, मला बघायचा तो पिक्चर. ए मला नाही बघायचा का तो पिक्चर, मला नाही आवडत, तो खूप बोरिंग पिक्चर आहे, मला पैसे वाया नाही घालवायचे. अरे पण तू नको येऊ, आम्ही जातो, तू घरात बस. ए तू कोण सांगणारी की कोण यायचं आणि कोण नाही ते? यार काव्या कशी आहे यार, दोन्ही बाजूंनी बोलते. तूच बोलतेस मला. अरे तू लहानासारखी वागत जा यार. लहान मोठ्याचा काही प्रश्नच नाही. काय भाजी मंडई लावलीये तुम्ही? तुम्हाला दोघींना ना कुठला पिक्चर बघायचा विचारलं नाही, माझीच चूक झाली. वयाने वाढल्यात नुसता, डोकी तशीच आहेत तुझ्यामुळे. तुमच्या वयाच्या असताना ना खूप समजूतदार होतो आम्ही. मी पण. तुम्ही समजूतदार. तुझ्या वयाची असताना माझं लग्न होऊन एव्हाना तू झाली होतीस. यांची ना लग्नच लावून द्यायला पाहिजेत खरंच. ए काय बोलतेस आई? अगं काय झालं? काय चाललंय? कशाला वाद घालते? निशी आराम करते ना, जरा शांत राहा. अहो ऐका ना, आपण सगळे आज रात्री सिनेमाला जाऊया ना, म्हणजे चेंज मिळेल सगळ्यांना. सगळे म्हणजे त्यात मी पण आलो. हो हो बाबा, प्लीज बाबा यार आपण जाऊयात ना, किती दिवस झाले आपण गेलो. प्लीज प्लीज हो ठीक आहे जाऊया, पण ओ पण नाही आणि बिन नाही. अहो निशीवर किती मोठा प्रसंग बेतलाय, तिला जरा बदल हवाय आता. हो 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 नाही, आयडिया चांगली आहे, पण तुम्ही दोघी न भांडता कुठल्या सिनेमा जायचं ते नक्की ठरवा. डन डन डन. चला. अरे माझा पण मराठीच्या कसली गडबड चालली आहे एवढी? अरे मी आल्यानंतर सगळे एकदम शांत. माझ्या अपरोक्ष पुन्हा काही ठरवताय की काय? नमाचं लग्न ठरवताय का काव्याचं? आमचं लग्न? नाही नाही अगं तसं काही ठरलेलं नाहीये. आम्ही फक्त सिनेमाला जायचं ठरवतोय, निशीला बरं वाटव ना म्हणून. अगं बाई हो का? मग जाऊन या. आई मी काय म्हणतो, तू पण चल ना आमच्या बरोबर. हा आजी तू पण चल, मस्त मजा करूया. अगं नाही नको. नाही म्हणजे रात्रीचा सिनेमा आहे, झोप पूर्ण होणार नाही ना तुमची. हा आणि परत इतका वेळ खुर्चीत बसून पाय सुचतील तुझे. गोळ्या असतात रात्रीच्या तिच्या, झोप येते त्याने तिला. खुर्चीत कशी झोपशील तू? त्यापेक्षा घरी आराम कर ना शांतपणे. हे तुम्हीच ठरवलं का? वा 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 वा. तुम्ही किती प्रयत्न केलात ना मला घरी ठेवण्याचा, तरी मी सिनेमाला येणार म्हणजे येणारच. जे बात सुमी, मस्त पॉपकॉर्न खाऊन मजा करू. हा बरं चला आता. आवरा आता. आणि आपल्यासोबत तारिणी सुद्धा येणार आहे. ती कशाला? तसंही तिला सिनेमा वगैरे बघायला आवडत नाही. चला चला आपण आवरूया. तुला कोणी सांगितलं तिला सिनेमा बघायला आवडत नाही? तू तुझं बघ ना. तिथे तू लहान आहेस, तू जरा गप्प बस. आणि काय नेहमी नेहमी माझ्यावर बोलतेस? पण यात लहान मोठ्याचा प्रश्नच नाहीये का? ऐक ना. अरे तू काय ऐकत नाही पण? ए वाद नाही घालायचा, शांत राहा जरा, शांत राहा. अरे 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 शांत बसा. जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाहीतर कुणीच जायचं नाही, समजलं? हा घ्या. नाही म्हणायला एक मार्ग आहे. कोणता? नाही नको नको तसं नको करायला. अरे नाही, काय काय सांग ना. तू सांगून तर बघ, बोल. नाही रे, हा चुकीचा मार्ग आहे रे, पण ते नको. तू असू दे, तू एकदा सांग तरी, एकदा सांग. तुला माझी शपथ आहे काका, आता प्लीज सांग, प्लीज सांग. हे म्हणजे तू असं शपथ घाल आणि संकटात टाक मला. ठीक आहे, तुला ऐकायचं आहे ना? नाही रे, पण माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही अरे. पण अरे माझ्यासाठी काका तू बोल ना, बोल बोल काय बोल. हे बघ, आपल्या MNNच्या अकाउंट मधून तू हे पैसे घेऊ शकतोस. हे सांगतोयस काका तुम्हाला? कसं पॉसिबल आहे काका? आपल्या अकाउंट मधून कसं होणार आहे मॅनेज? तुला ना हे असं चमच्याने भरवायला लागतंय. अरे आपल्या चॅनलचा स्पेशल बजेट तयार होणार आहे, त्यातून तू हे पैसे काढू शकतोस. हो पण त्यासाठी कौशिकीची सही लागते. कौशिकीची सही कुठून आणू मी? पण सगळे पेपर्स अजय बघतो, ईशाचा नवरा. अजय? आता अजय या सगळ्या गोष्टी करेल का जरा शंका वाटते रे. म्हणजे त्याला कन्व्हिन्स करायचं म्हटल्यावर ना. काका तू समजाव ना त्याला. काका ऐक ऐक ऐक, अजयला कन्व्हिन्स करू शकतोस? नाही बरोबर आहे, मी करूच शकतो, पण काय ना त्याला सांगायचं म्हटल्यावर ना जरा. नाही नाही तू करशील काका, ऐक ना, तू करशील त्याला कन्व्हिन्स. हे बघ, पण
या सगळ्यामध्ये माझं नाव येता कामा नये, लक्षात ठेव. काका थँक्यू सो मच. थँक्यू सो मच काका. हो हो, हळू हळू. काय ना केडी तू पण गुंडांशी लढताना एकदम भान हरपून वगैरे लढत असतोस आणि आता एवढूशा जखमेला घाबरतोस, ते पण लहान मुलांसारखं. काय होणार आहे काय माहिती. होतोय तर होतोय ना त्रास. पण आता जखम बरी होत आली. आता बरं वाटतंय? हा का तरी बोल. हाँ बॉस, अब्दुल चाचा काय म्हणाले? काय माहिती मिळाली की नाही? अरे एक प्रॉब्लेम झालाय. का काय झालं? अरे आम्ही तिकडे गेलो आणि अरे बापरे, आता लोचा झाला. मग आता? आता काय, आता दुसरा पर्याय शोधायला लागणार आहे आपल्याला. आहे की दुसरा रस्ता? कोणता? काय बॉस, आता सुरतेवर छापा कसा टाकायचा आहे आम्ही सांगायचं का? अहो, मला वाटलं तुम्ही आणि केडी सर अगोदरच तयारीला लागला असाल. हा करेक्ट आहे, येत आहे माझ्या लक्षात. आज रात्रीच आम्ही तिकडे जातो आणि तो फोटो शोधतो. येस बॉस. आज रात्री जायचं? येस, आज रात्री 9 वाजता आपण स्टुडिओ मध्ये घुसायचं. आई, तुझं म्हणजे ना टोकाचं असतं अगदी. आपण निशीसाठी चाललोय ना, तिला बरं वाटावं म्हणून चाललोय. उगाच अडकाठी करू नकोस मध्ये. तर मी कसली अडकाठी करतेय? ती फक्त म्हणते की तारिणी ताई पण आपल्या बरोबर ये. ए नमा, तू गप्प बसा. अगं घर सांभाळायला कोणी नको का? ती कशाला एकटी घरी राहील? आपल्या घरात काय करोडोंचा खजिना आहे का लपवून ठेवलेला, जो आपण गेल्यानंतर कोणीतरी लुटून नेईल? तुमच्या पुढे कोणी काही बोलूच शकत नाही. नको बोल. या आली. अरे आले का राणी साहेब? होतात कुठे इतका वेळ? कामाला आश्रमात होते. कधी बोलावून घेतात का ग आश्रमात? आणि मग घरची कामं कोण करणार? मालती, जरा शांत बैस. कामावरून आल्या आल्या तिची अशी जबानी घेणं चांगलंय का? नाही नाही, मी जाते ना, मी लगेच स्वयंपाकाला लागते. नको नको, आपण सगळे सिनेमाला चाललोय. सिनेमाला? हा ऐक, तू काही स्वयंपाक वगैरे करू नकोस. आपण सगळे बाहेरच खाऊयात आणि जे काही काम उरलं असेल ना ते आपण दोघी मिळून पूर्ण करूयात आणि सिनेमाला जाऊयात. ताई प्लीज यार, भाव नको खाऊ प्लीज. नाही अगं, मला नाही जमणार. तुम्ही जाऊन या. घ्या, तिलाच यायचं नाहीये. चला, विषय संपला. आटपा आता.